श्री स्वामी समर्थ. चला तर आज बघूया आपण मटर पनीर कसं बनवायचं. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये वाटाणा घेतला आहे, तो आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे. त्यानंतर एका कढईमध्ये मी पनीरसाठी लागणारा मसाला बनवते. तर त्यासाठी उभा चिरलेला कांदा घेतला, टोमॅटो घातलं, त्यानंतर 4-5 पाकळ्या लसूण घातलं, जिरं घातलं, थोडा कढीपत्ता घातला आणि थोडी कोथिंबीर घातली आणि हे आपल्याला लालसर भाजून घ्यायचं. हे सगळं भाजल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. नंतर कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये पनीर फ्राय करून घेतलं. नंतर त्याच कढईमध्ये एक तमालपत्र घातलं तेलात. त्यानंतर जो बारीक केलेला पेस्ट होती ती घातली. तो मसाला चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट घातलं, गरम मसाला घातला, हळद घातली आणि हा सुहानाचा मसाला मी पाण्यामध्ये मिक्स करून घालते. तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा मसाला केला आणि तो त्यामध्ये घातला. त्यानंतर त्यामध्ये जे फ्राय केलेलं पनीर घातलं, जो बॉईल केलेला वाटाणा होता तो घातला, थोडं पाणी घातलं आणि नंतर 1 चमचा मीठ घातलं. नंतर आपल्याला एक 5 मिनिट हे झाकून उकळी आणून द्यायची आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही इथं कलर किती छान आला. तर अशा पद्धतीनं झालं आपलं मटर पनीर तयार. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.